नंदुरबार जिले के तृतीयपंथी और आदिवासी समुदाय को रोजगार और समान अवसर प्रदान करने के उद्देश्य से कनगी ट्रांस कैफे नामक अभिनव पहल शुरू की जा रही है। जिला कलेक्टर डॉक्टर मिताली सेठी के मार्गदर्शन में तथा CYDA संस्था के सहयोग से यह प्रकल्प साकार हो रहा है। इस पहल के तहत चयनित कम्युनिटी सदस्यों को नागपुर स्थित विष्णु जी की रसोई में 16 से 18 मार्च के दौरान विशेष प्रशिक्षण दिया जा रहा है। अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त शेफ विष्णु मनोहर के मार्गदर्शन में कैफे प्रबंधन और पाक कला का प्रशिक्षण दिया जा रहा है। इस पहल से तृतीयपंथी समुदाय को स्वाभिमान के साथ जीवन जीने की और मुख्यधारा में आने का नया अवसर मिलेगा। आज जो उपक्रम केला आहे हा काही संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे संस्थेने, काय नेमका उपक्रम आहे, काय प्रशिक्षण दिलं जात आहे विष्णू मनोहर जोशी यांच्या संस्थेतर्फे? गेल्या 2 वर्षापूर्वी ट्रान्स कुक नावाची एक स्पर्धा घेतली होती आणि त्या ट्रान्स कुकमध्ये अनेक या ट्रान्सजेंडरनी भाग घेतला होता आणि तेव्हा त्यांच्यातलं पाहिलं मी की बाबा एक त्यांच्यामध्ये गुण आहे जेवण बनवण्याचा आणि ही तर परंपरा चालत आली आहे की स्वयंपाकघरामध्ये यांचे हात निपुण असतात आणि तेव्हा ओळखलं की आपण यांच्यासाठी काहीतरी करावं आणि स्वयंपाक करणे किंवा रेसिपीज करून त्या विकणे हा एक सगळीकडे मान्यता प्राप्त किंवा सगळीकडे चालणारा असा बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये या लोकांना आवडसुद्धा आहे आणि म्हणून ट्रान्स कॅफे अशी एक संकल्पना डोक्यात आली आणि कादंबरीजी सोबत आल्या, काही सरकारी मदत मिळाली की या लोकांना ते फूड ट्रक्स वगैरे सुद्धा देणार आहे। मग माझ्यातर्फे काय तर मग म्हणलं यांना रेसिपीज शिकवा आणि अशा रेसिपी ज्या सस्टेनेबल आहेत, लोकांना चालतील अशा आहेत आणि त्यामध्ये याचा वापर केलेला आहे। आम्ही काय तृणधान्याचा वापर केलेला आहे, मिलेट्सचा वापर केला आहे की जेणेकरून त्याचा प्रचार व्हावा आणि ही मंडळी सगळी ऑल द वे नंदुरबारहून आली आहेत आणि नंदुरबारहून आल्यानंतर 3 दिवसांचं यांचं एक वर्कशॉप इथे घेतलं। बोलायचं कसं, प्रेझेंटेशन कसं करायचं, स्वतःतला न्यूनगंड कसा घालवायचा आणि हिशोब कसे करायचे आणि सगळ्या रेसिपीज तुम्हाला स्वतःला कशा येतील की यांच्या हाताखाली कोणी माणूस जरी नसेल तरी ही मंडळी छान स्वयंपाक करू शकतील। 3 दिवसात त्यांना शिकवताना खूप छान वाटलं। एक वेगळा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये सुद्धा निर्माण झाला की आपण जर थोडेसे प्रयत्न केले तर अशा मंडळींना समोरून काहीतरी करता येईल। तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव कादंबरी आहे। CYDA इंडिया या संस्थेत मी कार्यरत आहे आणि सध्या कणगी ट्रान्स कॅफे हा एक आगळावेगळा उपक्रम घेऊन आम्ही नागपूर येथे कपॅसिटी बिल्डिंगसाठी श्री विष्णू मनोहर सर यांच्या विष्णूजी की रसोई इथे आलेलो आहोत आणि हा उपक्रम आम्हाला नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या प्रेरणेतून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे। LGBTQI कम्युनिटी, ट्रान्सजेंडर कम्युनिटी आणि सोंगाडा समाज असे वेगवेगळे समुदायाचे लोक आपल्याला नंदुरबारमध्ये पाहायला मिळतात। ते आपले हक्क, अधिकार आणि ट्रान्सजेंडर ॲक्ट आणि ट्रान्सजेंडर पॉलिसी अन्वये जी स्माईल योजना आहे त्या अंतर्गत व्यवसाय आणि रोजगार प्रशिक्षण, त्याचप्रमाणे कलाकौशल्यातनं एक स्वाभिमानाकडे आपलं एक नवीन पर्वाची सुरुवात म्हणून कणगी ट्रान्स कॅफे आम्ही सुरू करत आहोत। कणगी म्हणजे खरं तर आदिवासी विभागामध्ये एक असा अन्नधान्य साठा पुरवठा करण्याचं एक साधन असतं कणगी म्हणजे, आणि त्याच्यामध्ये जशी कणगीची गुंफण असते त्या पद्धतीने नात्यांची गुंफण आज खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहामध्ये एक उपेक्षित समाजाला एक स्थान मिळवून देण्याचं हे एक आणि रोजगार निर्मितीचं साधन म्हणून आम्ही पाहत आहोत। आणि यामध्ये आज नंदुरबारवरनं आमच्याकडे साधारण 12-13 जणं इथे आम्ही उपस्थित आहोत आणि सगळ्यांनी या 3 दिवसीय प्रशिक्षणामध्ये कॅफेचं सगळं व्यवस्थापन असू देत किंवा पदार्थ कशा पद्धतीने बनवायचे आणि कॅफे कशा पद्धतीने रन करायचे याचं संपूर्ण डिटेलिंग प्रशिक्षण आम्हाला इकडे मिळालं आणि मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता घेऊन आज त्यांच्या पंखामध्ये बळ घेऊन ते आज कणगी ट्रान्स कॅफेद्वारे सज्ज आहेत कॅफे सुरू करण्यासाठी। भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ट्रान्स कॅफे पाहायला मिळतील? निश्चितच खऱ्या अर्थानं हे ऐतिहासिक पर्वाची सुरुवात डॉक्टर मिताली सेठी यांच्यामुळे नंदुरबार या ठिकाणी एक सिस्टमॅटिक चेंज म्हणू शकतो आपण, जो आपण सुरुवात केलेला आहे। हा पहिला माझ्या मते महाराष्ट्रातला उपक्रम आहे जो नंदुरबार येथे आपण ट्रान्स कॅफेच्या निमित्ताने करत आहोत आणि मी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना हीच विनंती करेन की अशा प्रकारचे उपक्रम आपण आपल्या जिल्ह्यातही करावा, जेणेकरून उपेक्षितांना काम मिळेल, मान सन्मान मिळेल आणि आयुष्य एक चांगल्या प्रतिष्ठेने जगण्याची त्यांची जी मूलभूत अधिकार आहे त्याची आपल्याला अंमलबजावणी करता येईल।